धर्मांतराचा आमिष, सक्ती आणि आंतरधर्मीय विवाहांच्या कायदेशीर वैधतेवरून देशभरात चर्चा सुरू आहे। मात्र याच दरम्यान महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली। हा कायदा नेमका आहे तरी काय आणि त्याचा राज्यातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे याचा सविस्तर आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। धर्मांतराच्या मुद्द्यावर कायद्याची मोहर। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी। सक्तीच्या फसव्या धर्मांतराला बसणार आळा। महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावर अखेर कायद्याची मोहर उमटली। सक्तीनं फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा अवाजवी प्रभाव टाकून होणाऱ्या कथित बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं तयार केलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली। याच्यामध्ये कसं नाही, निश्चितच याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर याच्यामुळे जे लोक पीडित झाले होते किंवा भविष्यात पीडित होणार नाही याची काळजी अनुषंगाने घेण्यात येईल। आता हा कायदा नेमका काय आहे ते पाहूया। राज्यातील बेकायदेशीर, सक्तीच्या, फसव्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठीचा हा धर्मांतर विरोधी कायदा आहे। एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्म बदलायचा असल्यास 60 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक आहे। या कायद्याअंतर्गत दाखल होणारे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र आहेत। पीडित व्यक्तीशिवाय नातेवाईकही तक्रार नोंदवू शकतात। बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशानं झालेला विवाह न्यायालयामध्ये रद्दबातल करू शकतात। दोषी आढळल्यास 7 ते 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते। राज्य सरकारच्या मते हा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नसून फक्त सक्तीच्या आणि फसवणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी आहे। महिलांवर, अल्पवयीनांवर, सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांवर किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित नागरिकांवर दबाव टाकून धर्मांतर घडवून आणण्याच्या घटनांना कायद्याचा प्रतिबंधक आधार मिळेल असा सरकारचा दावा आहे। मात्र विरोधकांनी या कायद्यामुळे संविधानानं दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे। कोणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला असणारं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। एकूणच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा हा महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि फसव्या तसंच सक्तीच्या धर्मांतरांना चाप लावण्यासाठी उचललेलं एक अत्यंत कठोर कायदेशीर पाऊल ठरावं। असं असलं तरी त्याचा गैरवापर रोखणं आणि पारदर्शकता टिकवणं यावरच त्याचं यश अवलंबून राहील। निलेश बुधावलेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई।